वेलकम टू वसई. दुपारची वेळ आहे, गरमागरम बोंबील माझ्या समोर आहेत आणि मी बसलो बघा कुठे, म्हणजे किनारा दिसतोय आणि किनाऱ्यात बसलोय का? कारण या रेस्टॉरंटचं नाव किनारा आहे आणि मी आलो आहे वसईला. तुम्ही म्हणाला तू एकटाच काय करतोय? ते थंबनेल मध्ये क्रिटिक्स होता, क्रिटिक्स कुठे गेला? येणार, क्रिटिक्स पण येणार, पण कधी येणार हे मी सांगणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे. पण मित्रांनो, मी इथे का आलो याचं मेन रिझन आहे हा फ्रँकलिन. ओके, सो फ्रँकलिन हा अतिशय नावाने फ्रँक असला तरी तो बिचारा कॅमेरासमोर फ्रँक नाही एवढा. त्याचं असं म्हणणं आहे की मी बिहाइंड राहतो, तू सगळं तुझ्या समोर का मी दाखवीन तुला. आणि याने मला सगळ्या प्लेसेस आज सजेस्ट केल्या आहेत. लोकलच्या ज्या सजेशन असतात त्या मला ऑलवेज आवडतात आणि मी जेव्हा सगळ्यांनी लिस्ट पाठवलेली त्यामधलं मी एक बघितलं हे किनारा. आणि किनारा मी जेव्हा बघितलं की काय काय याच्यात बनतं, मी बोललो माझ्या ऑडियन्सला पहिली गोष्ट मला हेच दाखवायचं आहे. सो माझ्यासमोर दिसतात ते आहेत बोंबील आणि हे आहेत बोनलेस बोंबील. बोनलेस म्हणजे याच्यामध्ये काटा बिलकुल पण नाहीये. नवीन नवीन फिश खाणार असतात त्यांना जे टेन्शन असतं की काटा घशात चढला तर काय होणार माझ्या, काही नाही होणार, याच्यात काटाच नाहीये. आपण ट्राय करूया, खाऊया. सर्वात पहिली गोष्ट, जो रवा लागलाय खतरनाक, म्हणजे हे बघ, भजी झाली भजी. ओ हो, अरोमा आहे, फ्रेश मासा आहे, म्हणजे लिटरली काल पकडलेला आणि आज आणला असा हा मासा आहे. आपण खाऊन बघूया. चटणी बघा यार, डिलिशियस. मी नुसता खाऊन बघतो. एकदम सटल चव आहे. जो क्रिस्पीपणा आहे पहिला सर्वात तुम्हाला जाणवतो तो आहे रवा. एवढा छान खुसखुशीत रवा आहे आणि एवढा मस्त लागतो तो, एकदम कुरकुरीत आहे मस्त. जो याचा मसाला आहे हा जो लाल दिसतोय हा एकदम असा स्लाइटली तिखट आहे एकदम. मासाचा रंग पण आहे सुंदर, फ्रेश मासा आहे पण यार. आणि ही चटणी, ओ, आणि तुम्हाला नाही काटे दिसतील असे की काटे काटे आहेत पण बिलकुल लागत नाही, ते बिंदास चावून खायचे. ते कशाला लागत नाहीत काटे. ही जी चटणी आहे ना, अजिबात तंदुरीवर मिळणारी चटणी नाही आहे. प्रॉपर घरगुती मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खोबरं आणि त्याच्यावरती तडका. प्रॉपर माशाबरोबर जी ग्रीन चटणी हवी तीही ग्रीन चटणी आहे. हा, अरे लय भारी यार, खूप मस्त आहे ना. एक नंबर आहे. आणि त्याला ते बोंबीलवाली टेस्ट नाही, म्हणजे स्मेल नाही त्याला. मला फ्रेश फिश लागतो आणि हा फ्रेश फिश आहे. का नसणार फ्रेश फिश? दाखव तिकडे. इकडनं पकडतात आणि इकडे आणतात. मी इथे परत येणार आणि परत हे बोंबील फ्राय मागवणार आणि माझ्या बायकोवर खाणार. म्हणून मला देत आहे गोल्डन 110%. सो गार्लिक बघितलं की माझे डोळे असे चमकतात एकदम, कारण गार्लिक, आणि त्यामध्ये गार्लिक जर असं कोळीवाडा स्टाईल असेल, ज्याने तवावरती ते परतलेलं असेल तर त्याची चव अप्रतिम लागते. ही डिश आहे सुरमई तवा फ्राय. हे जे होतं ना, हे जो प्रकार होतो ना, लसणाला जो चिकटतो मसाला, त्याने गेम चेंज होतो. तुम्हाला यावरनं कळतं की काय चव लागणार आहे, काय चव आहे लसणाची आणि मसाल्याची. ची फिशची साईज बना, हो काय फिश तुटतोय बना. हा मसाला पण, ह्याला मसाला काय लागलाय बघ, दिसतो तुला? मसाला में कुछ कमी नाही आहे. एवढं अमेझिंग फिश आणि एवढा अमेझिंग मसाला आहे ना, वाव. हा मसाला छान तिखट गोड आंबट मसाला आहे, चटपटा, एकदम घरगुती मसाले आहेत. हे जे रेस्टॉरंट आहे ना, किनारा रेस्टॉरंट, 1987 ला चालू झालं. वन ऑफ द ओल्डेस्ट रेस्टॉरंट आणि बार आहे वसईमधलं. फॅमिली रन बिझनेस आहे, त्यामुळे तुम्हाला कळतं की जे मसाले पण आहेत ते कसे लोकल मसाले आहेत, की गावचा माणूस आहे, तसा गावचा माणूस आहे आणि त्याचं ही रेसिपी आहेत आणि त्याचे मसाले आहेत. गाईज, हे खूपच ऑथेंटिक चव आहे. सुरमई स्वतःची एक टेक्स्चर आहे आणि स्वतःचा एक फ्लेवर आहे. एकदा तसं पटकन फिरून दाखव त्याला की हा माणूस पण यायला मागत नाही कॅमेरासमोर. मी इतका, आणि हा जो माणूस आहे हा ह्याचा ओनर आहे या रेस्टॉरंटचा, बट त्याला कॅमेरासमोर यायचं नाही आहे. बोलता बोलता मी जेव्हा बोललो की रिव्ह्यू करणार हा नाही आहे, हे येऊ दे, हे आलेलं आहे. हे पण जे मसाले आहेत हे सिमिलर आहेत मला वाटतं प्रॉन्सला. खाऊन बघूया सिमिलर आहेत की नाही. आणि प्रॉन्स पण आहे परफेक्ट आहे एकदम. आणि मी प्रॉन्स विथ लसूण घेतलेलं हातात, जुसी आहे ते. आणि हा मसाला हळद एवढी मस्त लागते ना. एक खाऊ म्हणा तू. नाही रे भाई, मरेल मी. अरे तू हा खाऊ शकत नाही भाई. सावंतवाडीच्या एपिसोडमध्ये खा खाल्ले हे सेल्फिश मसाला वकार युनिस. आणि प्रॉन्सचे जे गार्लिक आहेत हे बघ, 10 प्रॉन्स मिळतात तुम्हाला, 10 प्रॉन्स. आणि टायगर प्रॉन्स विथ त्यांचा मसाला आणि विथ गार्लिक. प्रॉन्स तर माझ्याकडनं नक्कीच मिळतोय, नक्कीच. सुरमईला पण माझ्याकडनं मिळतोय. मी त्या तिन्ही गोष्टी मागवल्या, त्या तुम्ही इकडे येऊन प्लीज मागवा. तुम्हाला हे मिळालेच पाहिजेत, हे तुम्ही डिझर्व करता. ॲज अ माय ऑडियन्स तुम्ही
जर फिश लवर आहात तुम्ही हे फिश डिझर्व करता, तुम्हाला इथे येऊन इथे फिश खायलाच पाहिजे. सो हे आता हे प्रॉन्स कोलीवाडा, जे गोल्डन ग्लास घेऊन बसतात त्यांना माहिती आहे हा त्यांचा फेवरेट आयटम आहे चकना म्हणून. हा मी ट्राय करणार. याची साईज ही परफेक्ट आहे. ही जी प्रॉन्सची साईज आहे माझी आवडती साईज आहे. लिंबू पिळून हे लिटरली चिकन पॉपकॉर्नच्या वरच्या लेवलचे आहेत. म्हणजे चिकन पॉपकॉर्न प्रो मॅक्स लेवल आहे ही. हे तर तुम्ही जर चुकून कुठला चांगला मूवी लागला आहे किंवा मॅच लागली आहे आणि घरात आणलेत, कधी संपतील तुम्हाला कळणार पण नाहीत. डीप फ्राय असून पण त्या मसाल्यांना चव अजून आहे त्यांची. मी याला पण देतोय नक्कीच गोल्डन थम्सअप. आता अशी एक गोष्ट फक्त इथेच मिळते आणि तुम्हाला ही खाण्यासाठी यावंच लागेल वसईला, जी आहे गाबोळी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही कुठे असे युरोप कंट्रीजला गेलात तर तुम्हाला कॅव्हिअर मिळतात. कॅव्हिअर त्याला म्हणतात गाबोळी. आणि ती अशी दिसली पाहिजे, तशी नाही. तुम्ही वरून बघाल तर एक सर्वात सुंदर गोष्ट दिसते ती म्हणजे कढीपत्ता पडला याच्यात खतरनाकवाला. मिरच्या दिसतात मला आणि बुर्जीसारखी काहीतरी आयटम दिसतो, पण खाऊन बघ कसा लागतोय. मला वाटतं अंड्यांना मोठं होऊ द्या, त्यातनं मासे बाहेर होऊ देत, त्या माशांनाच खा. मला वाटतं ही टेस्ट माझी डेव्हलप नाही झाली अजूनपर्यंत गाबोळीची. आणि भरपूर मोठा घास घेतला आहे गाबोळीचा. गाबोळा घेतला आहे. खूप भारी आहे. भारी आहे. खूप छान आहे. हा म्हणतो खूप भारी आहे तर छान असेल. मी पण बघ याच्या एवढा घास घेऊन बघतो. ह्याने एवढा घास घेतलेला आहे आणि एवढा घास घेतलेला आहे. पोहे खाल्ले ह्याने. छोटा घासच घेतला बाबा. मला आवडली. छान आहे. जे मग घेऊन जा. गाबोळी चाललेली आहे याच्याकडे अशा प्रकारे. आणि बिकॉज हे फक्त इथेच मिळतं म्हणून मी या गोष्टीला देतोय थम्सअप. आपण खाणार आहोत बोंबील चिली गाईज. तुम्ही चिकन चिली खाल्ली आहे, फिश चिली खाल्ली आहे, प्रॉन्स चिली खाल्ली आहे. वा क्या बात आहे. मला बोंबील चिली ही बेटर दॅन प्रॉन्स चिली वाटली. जो प्रॉन्स चिली आयटम असतो ना, किंवा चिकन चिली पण, कारण एवढं सॉफ्ट आहे ना अजून. ही पण जी डिश आहे ती तुम्हाला आणि कुठेच मिळणार नाही. तुम्हाला मुंबईवरनं स्पेसिफिकली यावं लागणार गाडी पकडून, ते पण वसईला. जर कुठे मुंबईत मिळत असेल तर कमेंट करून सांगा मला नक्की की मुंबईत इथे मिळतं, तू आला नाही आहेस, येऊन जा. मी येऊन जाईन, ट्राय करीन तिकडची कशी आहे. ही तर खूप छान आहे. क्वांटिटी, चव, क्वालिटी आणि फिशची क्वालिटी. आणि परत ही गोष्ट कुठे मिळतच नाही, हे सगळं विचार करून मी देतोय डबल थम्सअप. नक्कीच रेकमेंडेड आहे. हे पण ट्राय करा. आता सगळं खाऊन झालेलंच आहे. आपण याच्या आधी 3 डिश केला, ज्याला मिळालं गोल्डन थम्सअप. पण आता अशी एक गोष्ट येणार आहे जी इकडची स्पेशालिटी आहे, जी आहे पापलेट तंदुरी. शेवटची डिश आहे पण छोटी नाही आहे वाईज. एवढा मोठा पापलेट आहे आणि ह्याने स्पेशली आमच्यासाठी हा आणला आहे. रेग्युलर अवेलेबल असतो का त्यांना विचारावं लागेल फोन करून तुम्हाला. तर हा तंदूर पापलेट आहे. मी ह्याच्या आधी एवढा मोठा पापलेट कधीच नाही खाल्ला आहे. आता हा पापलेट तंदूर एक तर गरमागरम आहे, खतरनाक सॉफ्ट आहे. त्यात त्यांनी लेमन स्लायसेस टाकलेत. आपण काय करूया, एक पहिला वरून एक पिवळा लिंबू याच्यावरती आणि डायरेक्ट काढा. वाव. लिटरली मला मी तंदुरी खाल्ल्याची फिलिंग आली, ती पण चिकनवाली, ती पण भायकळ्यावाला. जो भायकळ्याचा तंदुरीचा फील आहे माझा फेवरेट, सिगडीवाला फील. काय मसाला याचा यार, ओ माय गॉड. याचा तंदूर मसाला बाप आहे गाईज. हा प्रॉपर मॅरिनेट झालाय. म्हणजे मला तो का चांगला लागतोय, कारण त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही येतो 3 तास आधी त्यांनी मॅरिनेट करून ठेवला हा. म्हणून मी सांगतो की ही डिश अशी तुम्हाला लगेच अवेलेबल राहणार. तुम्हाला फोन करून सांगावं लागेल की आम्हाला ही स्पेशल पापलेट तंदुरी हवी आहे. ही सुपर साईज आहे पापलेटची. भरपूर वेगळ्या साईज येतात त्याच्यामध्ये आणि हा पापलेट पण एकदम सुपर डुपर आहे टेस्टला. हा मला मी कधीच खाल्ला नाही असं वाटतं आणि याला माझ्याकडनं मिळतो आहे डबल गोल्डन थम्सअप. दी बाप पापलेट. म्हणजे मी ह्याला डायमंड थम्सअप पण देऊ शकलो असतो, पण मी गोल्डन थम्सअप कोणाला देतो जिथे मी रेग्युलर परत परत येऊन खाईन. आणि 1800 रुपयाचं आहे, त्यामुळे मी परत परत येऊन खाईन. एवढे माझ्याकडे पैसे पण नाहीत. हा महिन्यातनं एकदा खावाच मला वाटतं. महिन्यातनं एक ट्रिप तुम्ही प्लॅन करायची की तुम्हाला वसईला यायचं आहे गाईज. आणि एक सोलकढी शेवटची रिव्ह्यू देऊन टाकतो. सोलकढी कसं आहे, माझा खूप जवळचा प्रश्न, तुम्ही बघितलेत. सोलकढी चांगली आहे, त्यामुळे मी याला देतोय थम्सअप. थंड थंड छान वाटतं प्यायला, पण कूल. याची चांबडी पण जी आहे ना, तांबडी, ओहो तांबडी पण आठवलं मला. क्रेटेक्स येणार आहे इथे आणि तो पण कधी येणार आहे हे अजून तर तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. पण तोपर्यंत या चांबडीवर मजा करूया. म्हणजे सॉरी, ह्या चांबडीला आपण खाऊन त्याची मजा घेऊया. निघायची वेळ झाली, संपवायची वेळ झाली. आपण पुढे भेटू आणि भरपूर बाकी आहे.
झाड आहे रे एकदम. ह्या झाडाचं नाव आहे पोप्पो. लोकल नाव. हो. आणि हे झाड असं म्हणतात की जगातलं सर्वात जास्त जगणारं झाड आहे. हे 2,000 वर्ष टिकतं आणि ते खूप उंच होतं. या झाडाला जे फळ येतं ना, हे फळ जर तुम्ही खाल्लं तर तुम्ही झोपून जाणार. मग दारू प्यायची पण गरज नाही. तो मग ही किल्ल्याची एंट्री आहे का रे? हो, ही एंट्री आहे. तरी हा किती वर्ष जुना असेल किल्ला? 1534 ला बांधलेला. 1534 ला. हो. आणि मग तो पोर्चुगीज लोकांनी पहिला कोणी बांधला? तो गुजरातचा कोणतरी एक सुलतान होता. ओके. ज्याने ते बांधलं आणि पोर्चुगीजांना दिलं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग इकडे स्पॅनिश आले आणि आफ्टर दॅट महाराजांनी ते घेतलं बिफोर गोइंग टू ब्रिटिश रूल. ओ. म्हणजे चिमाजी अप्पा जे बोलतात वसायचे, हा हा हा, त्यांनी हा जिंकला होता तेव्हा. ओके. हे काय ते? हे ॲज अ मेन एंट्रन्स म्हणजे दरवाजा जो तेव्हा बोलायचे ना किल्ल्याचा दरवाजा बंद होतो आहे रे आणि open उंच. होतो. हा बघा, हा तो बांधून ठेवलाय, नाहीतर हा मध्येच पडला होता. अच्छा. तर हे किल्ल्यावरचं असं म्हणतात की एकमात्र मंदिर आहे की याच्या आधी पोर्तुगीजांकडे होता ना किल्ला. जेव्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकला त्यानंतर हे मंदिर बांधलं. याच्यावर तिथे लिहिलेलं पण आहे 17 जुलै 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी हे मंदिर बांधलं. आणि इकडे हनुमानाचं मंदिर आहे. आणि ह्या मूर्तीविषयी सांगायचं तर ना, ही ना वीर मारुतीची मूर्ती आहे. 2 प्रकारचे मारुती असतात किल्ल्यांवर, एक दास मारुती, एक वीर मारुती. तर या मारुतीची पोज अशी आहे, म्हणजे त्या मारुतीची पोज चपेटदान पोज बोलतात त्याला. अच्छा. आणि हा मारुती स्पेसिफिकली त्या ठिकाणी असतो, एकतर किल्ल्याच्या दारावर, नाहीतर जिकडे सैनिक लोक राहतात त्या ठिकाणी हा मारुती असतो. आणि जो मंदिराच्या जवळचा मारुती असला तर तो अशा पोजमध्ये असतो, तो दास मारुती. तर ही अशा ज्या मूर्त्या आहेत मारुतीच्या, त्या फक्त जुन्या किल्ल्यांवरच पाहायला मिळतात, कारण आता नवीन अशा मूर्त्या नाही मिळतात. त्या मारुतीला मिशी आहे. हो. आणि त्या मारुतीचं तोंड अजिबात तसं बिलकुल नाहीये, काही ह्युमन फेस आहे. सैनिक वाटतोय तो. सैनिक वाटतोय तो. हो. हा किल्ला जेव्हा आपल्या मराठ्यांनी जिंकला होता ना, तर त्याच्यावर बघ तिथं लिहिलेलं पण आहे 16 मे 1739. तर एका पोर्तुगीज जहाजाची ते डौलकाठी, म्हणजे जे आपण शीड लावतो ना, आधी शिडाचे जहाज असायचे ना, तर त्याचा तो पोल आहे लाकडी. तर तो त्यांनी त्याची आठवण म्हणून मारुतीच्या मंदिराच्या समोर त्यांनी विजय स्तंभ म्हणून नाव दिलंय. हो. विजयाचा स्मृती स्तंभ. आणि आज 250 वर्षाहून जास्त काळ विजयाची आठवण तो गौरवाने जपतो असं लिहिलंय त्याच्यावर. आणि अशा गोष्टी बघितल्या ना, मला एक काय चांगलं वाटतं की आपण याला हात लावलो तर आपण इतिहासाला हात लावतो. तर हे काय चॅपल आहे का? हो. तर असे टोटल काहीतरी 7 की 8 चॅपल्स आहेत टोटल किल्ल्याच्या आतमध्ये. हा त्याच्यातला एक आहे. आणि एक ऍक्टिव्ह चर्च आहे, तो एकदम त्या एंडला आहे. म्हणजे हा एवढा सिनेमॅटिक आहे ना की इथे बॉलिवूडचे भरपूर मूवी शूट झाले. मग तो जोश म्हणा, आणि कुठला पिक्चर झाला इथे? हिरोपंतीचा गाणं शूट झालाय. नंतर कोल्डप्लेचं एक गाणं शूट झालं. कोल्डप्लेचं गाणं पण इथे शूट झालंय. काय लोकेशन आहे यार हे. हा बघा, हा ऑल्टर आहे. क्रॉस बी सगळं गेलं काय ते तेव्हा त्याच्यानंतर मराठ्यांनी घेतलं ना. ओके ओके ओके. हो, हे नक्षीकाम बघा सुंदर आहे दगडावरती. काय फिलिंग वाटते ना, म्हणजे त्या काळात काय असेल हे जेव्हा विचार येतो मनामध्ये. ते दिसतं सर, ट्रायंगल वर आलाय तो, ते आहे पॅगोडा, जिकडे मेडिटेशन करतात. सो ते काय माहितीये का, ते बोरिवली आहे. म्हणजे हे बोरिवलीच्या समोर हा स्पॉट आहे. सो अमय, आता हे जे नवर हे तर बेल टावर होतं, इथे चर्चची मोठी घंटा असायची. आणि त्या ज्या बेल असायच्या, जेव्हा मराठा सैनिक ह्या अशा किल्ल्यांवर आक्रमण करायचे, तर तेव्हा इथल्या ज्या बेल असायच्या ते घेऊन विक्टरी सिम्बॉल म्हणून आपल्या मंदिरांमध्ये लावायचे. आणि अशीच एक बेल कुठे माहिती आहे? नाशिकमध्ये नारो शंकराचं मंदिर आहे, पंचवटीच्या घाटावर, तिथे बेल आहे. पण इकडची नाही ती. अशा किल्ल्यांपैकी एकाच्या किल्ल्याची बेल आहे. मग तुम्ही जाऊन सांगा ती कुठली बेल. आणि आमचं पण बेल आयकन दाबायला विसरू नका, तुम्हाला नोटिफिकेशन पटकन येणार, म्हणजे आमचा व्हिडिओ कधी येतो तुम्हाला लगेच कळेल. तुमचं नाव सांगा एकदा. रोहन जांभेकर. मी वसईत राहतोय आज 40 वर्ष. माझं वय 40 आहे. मी सोलो ट्रॅव्हलर आहे. ते जी तुमची सिरीज चालू आहे ती फॉलो करत करत मी ते पदार्थ सगळे परत खाऊन बघतोय. आवडतात ना दादा. हो, थँक्यू. ज्यांना तुम्ही गोल्डन थम्सअप दिलेले आहेत ते खरंच गोल्डन थम्सअप आहेत का, हे पण आम्ही बघायला जातो. बरोबर, ते केलंच पाहिजे. बरं वाटलं दादा भेटून. ओके. आहे.
आता मी आलो आहे अमृतेश्वर उर्फ संजू वडापाव सेंटर. वडापाव म्हटलं की मी जातोच तिकडे, ते असं माझं सॉफ्ट कॉर्नर आहे. पण इथे लोक म्हणतात की वडापावपेक्षा ट्राय कर पट्टी समोसा. चला ट्राय करूया. हो बघ 15 रुपयाची चटणी आणि हा पट्टी समोसाचा फेमस आहे. हे तर समोसा साईज मला एवढीशी आहे. हो हो हो. अच्छा आतमध्ये बघा फुल वाटाणे, हिरवे वाटाणे आहेत, कोथिंबीर थोडीशी दिसते मला आणि बटाटा दिसतोय, मोहरीची फोडणी दिसते मला, बटाटा भरपूर सारा. ट्राय करूया आपण एक कॉर्नर पीस. वाव खूप छान आहे यार. म्हणजे ह्याला ना एकदम टिपिकल पट्टी समोसाची चव आहे एकदम. त्या भाजीला एक्सलंट चव आहे. त्याच्यात कांदा पण आहे, तो कांदा परतल्यामुळे छान गोडूस पण लागतोय हा. थोडासा तिखट एकदम, पण चव अप्रतिम आहे. फोडणी जी पडली आहे ना याला, सुंदर फोडणी. आणि हे कवर पण एकदम क्रंची क्रिस्पी, खूप छान. ॲक्च्युली अख्खी जागा बघायला ना तिन्ही बाजूला मस्त मंदिर आहेत. म्हणजे ह्यांच्या घरातच मंदिर आहे एक, आणि त्यामुळे तिकडे हे जेवण देतात. आणि त्यामुळे ह्यांचं चांगलंच द्यायचंय, कारण देव बघतोय, त्यामुळे ते तुला चांगलंच खायला घालतायत. या समोसाला पण मिळतोय समोसा आहे. चिंटूकला गोली वडा म्हणजे किशात मावेल असा वडा आहे. आणि पाव मोठा आहे. आणि बाकी चटणी बिटणी काही लावत नाही, ही चटणी खायची याच्याबरोबर. आता आपण याच्या उडून एकदा आतली भाजी बघूया. हो राई कढीपत्ता आहे, मोहरी आहे, बडीशेप आहे, कोथिंबीर आहे, हळद आहे, लसूण आहे. मला असं वाटतं की पाव मोठा आहे खूप, तरी बघूया एकदा आपण. ॲज अ शेड असा पाव खूप मोठा आहे, त्यामुळे ना खूप ड्राय झालं सगळं. बटाट्याची भाजी ओके आहे, लसूण चांगलं आहे त्याच्यामध्ये. पण मला वाटतं इथे आलात ना इथे समोसा खा. समोसा अप्रतिम आहे, ही चटणी त्याची अप्रतिम आहे. आणि असं जर कोण मराठी वेंडर्स असेल त्याच्यावर तर मिळत पण नाही चांगला पट्टी समोसा. त्यामुळे वसईमध्ये तर हा एक मला वाटतं बेस्ट ऑप्शन आहे. मी ट्राय करू शकतो नक्कीच इकडे येऊन. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा ना. गोपाल विट्टू कुलाल. आणि दादा मला हे तुझं पट्टी समोसा पर्टिक्युलरली खूप जास्त आवडला. तर पट्टी समोसा तुम्ही कसा शोधलात प्रकार इकडे? पण तुम्हाला रेसिपी कशी माहिती याची, बटाट्याची भाजी कशी बनवायची? कारण ती तुमची बटाट्याची भाजी ती स्वतः खूप अप्रतिम लागली. त्याचं काय सिक्रेट आहे? सिक्रेट आहे आपले. सिक्रेट आहे कसं? हे सांगा कुठून आलं? हे आपण सगळे मसाला टाकतात, कांदा, हा लसूण, अद्रक, मिरची, गरम मसाला. पण तुम्ही कुठून शिकलात? इकडेच शिकले. अरे पण तुम्हाला कोणी शिकवलं असणार ना कसं नाही बनवायचं? नाही, मी बघून आता शिकला. बघून शिकले. आणि किती वर्ष झाली हे करताय? इकडे 39. 39 इयर्स झालेत. अरे बाप रे बाप. आणि पूर्ण फॅमिली असते इकडे काम करायला? क्या बात आहे दादा, मस्त मस्त. तुमचं नाव सांगा ना. संजय महादेव देवारे. दादा तुम्ही सुरू केली ही? आमच्या भावाने सुरू केली. अच्छा. पुढचं मी हे केलं. अरे वा. मला सांगा समोसा जो पट्टी समोसा आहे तो मला अप्रतिम वाटला. तर तो कसा काय, कोणी शोधलाय तो रेसिपी त्याची? रेसिपी त्याचीच आहे. त्यानेच शोधली आहे ती? त्याचीच आहे. अरे क्या बात आहे. काय खूप इथेच शिकलेत ना ते आणि कसं करायचं? त्यांचंच आहे सगळं. आणि मला सांगा तुमच्या आता समोसाची किंमत 15 रुपये, तर का एवढी कमी प्राइस ठेवली आणि कसं काय परवडतं आता तुम्हाला? आम्ही वसईच्या हिशोबाने, गावाच्या हिशोबाने आम्ही ती रेट ठेवलेला आहे. त्याच्या अगोदर आम्ही शाळेसाठी शाळेच्या मुलांसाठी आमचा रेट कमी आहे. अच्छा, अजून कमी वेगळं आहे. हा, इंग्लिश स्कूल साठी कमी आहे रेट. शेंग तेलामध्ये होतं हे, अजिबात कुठल्याही पाम तेलामध्ये होत नाही. हे आपल्या शेंगदाण्याच्या तेलामध्ये होतं. हो हो सगळं. क्या बात आहे. नाही ते तर क्वालिटी आणि गोष्टी एकदम परफेक्ट आहेत. की तुमच्या इथे आल्यावर तसं मंदिरं भरपूर आहेत. तो हा काय आहे, कसं काय आलं? हे पूर्वजांपासून आहे. अच्छा, किती वर्ष आहे हे सगळं? ही आमची 5वी पिढी आहे. 5वी पिढी आहे. हा, म्हणजे प्रॉपर वसईकर सगळे. वसईकर. हो. अरे वा. हो. आणि मग तुम्हाला वसईबद्दल काय वाटतं की का तुम्ही वसई सोडत नाही आहात? नाही वसई आमची, वसई एक शिवाजी अप्पांचं मोठं स्थान आहे वसई. हा, त्यामुळे आम्हाला सोडूसच वाटत नाही किती पण काही हो. थँक्यू थँक्यू. रेट सुद्धा आम्ही आता वाढवले म्हणजे हल्लीच. अच्छा. अगोदर रेट कमी रेट कमीच वाटतो आम्हाला. 15 रुपये समोसा कमीच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही. कमीच रेट येतो. थँक्यू. पूर्ण फॅमिली बसते काम करायला एकत्र. चलो फील पण पूर्ण एकदम चांगला आपला मराठमोळा फील आहे. तर तो एकदा अनुभवाला इकडे या. सो मी आता एका अशा स्पॉटला आलोय ना की तो एकदम लोकल आहे. त्याचं नाव आहे दिल बहार, पण स्टॉल अंदर आहे. म्हणजे हे पायोनियर आहेत वसईमध्ये मिल्कशेक, किंवा आपण जे आजकाल ज्याला मिल्कशेक म्हणतो आणि आपण हे म्हणतो तसं हे त्यावेळेपासून कधी बनवत आहेत. प्रकार कधी वेगळा आहे. चला बघूया कधी दुधाचं बनवत आहेत. ज्यूस ट्राय करूया. हे जसं दिसतं तसं नसतं, हे सरबत आहे लहान मुलांचं. दादा तुमचं हे जे गाडा आहे हा किती वर्षापासून आहे?
इकडे मला वर्ष कमीत कमी 40 वर्ष झाला इकडे. 40 वर्ष आली तुम्हाला. 40 वर्ष इकडे. आणि हे काय तुमच्याकडे ज्युसेस काय काय मिळतं? आपल्याकडे मँगो है, चॉकलेट है, कैरी है, रोज है, द्राक्ष है, ऑरेंज है, पिस्ता है, बनाना है, पाइनएप्पल है, चिक्कू है, स्ट्रॉबेरी है, एप्पल है, बटरस्कॉच है, भरपूर है. रॅप केलं काकांनी. काकांनी रॅप करून टाकलाय का मस्त वालं. दादा एवढे फ्लेवर कुठून आणले तुम्ही? आम्ही घरी स्वतः बनवतो. स्वतः बनवता? हो हो हो. अरे क्या बात आहे. आणि या बाटल्या कुठून जमा केल्या थोड्या मस्त? कमीत कमी 30-35 वर्षाचे बाटलेले आपल्याकडे आहे, जमा करून ठेवलेलं होतं. ही बाटली मला नंतर विकत मिळेल का एक? आता नाही भेटू शकत. नाही यार, मी चान्स बघत होतो की देतात की आपल्याला भाटू आहे म्हणून बघायला, पण नाही. आणि मला एक खतरनाक गोष्ट दिसली आहे की या काकांना आपला चेहरा बघायला आवडतो. तर त्यामुळे म्हणजे माणसाला प्रसन्न कसं दिसलं पाहिजे याचं उदाहरण इकडे आहे की भाई लोकांना आपण कसं दिसतं ते त्यांना समोर समोर दिसतंय. आणि मागे काय चाललंय, पाठीमागे काय चाललंय ते पण दिसतंय याच्यातनं. काय यार दूरदृष्टी. तुम्ही हे मिल्क वाला काय शोधून काढलं? कसं काय प्रकार आहे हा? मिल्कशेक नाहीये ना? काय आहे? मिल्क मध्ये आहे. पण काय आहे, कसं बनतं? मिल्क आपण शेक टाकून ना, दूध टाकून शेक करतो. शेक हा, करता? हा. मग मी कुठला घेऊ फ्लेवर सांगा? भरपूर घ्यायचं आपल्याला. एक रबडी घेऊ शकतो. रबडी घेऊया, मँगो पण घेऊ शकता. मँगो घेऊया, बटरस्कॉच. चॉकलेट पण घेऊ चॉकलेट शकता. चांगलं आहे. हा, चॉकलेट पण चांगला चॉकलेट द्या, बटरस्कॉच. बटरस्कॉच पण चांगला आहे. हा, राजभोग पण चांगला आहे. राजभोग पण द्या. आपला कलिंगर वॉटरमेलन पण चांगला आहे. कलिंगड 6 ठीक. हा. आपला पेरू पण चांगला आहे. पेरू पण चांगले 7 झाले. व्हॅनिला पण चांगला आहे. व्हॅनिला 8 झाले. पिस्ता 9 झाले. 10 झाले. ब्लॅक करंट पण चांगलेला आहे. अकरा बोट संपली, 11 झाले. आपला हे रोज पण चांगला आहे. इथे मला रोज यावं लागेल आता. मला असं वाटतंय दादा, मला एक मी सांगतो तुम्हाला, आता एवढं नाही पिऊ शकत आपण. तर तुम्ही काय करा, एक रबडी द्या, एक राजभोग द्या, एक कलिंगड द्या, एक पिस्ता द्या आणि एक रोज द्या. हे रबडी. मी रबडीचं मिल्कशेक आयुष्यात ऐकलं पण नव्हतं की रबडी फ्लेवर मिल्कशेक मिळतं. ट्राय करूया आपण. एकदम सुख आहे. म्हणजे जर तुम्ही दिवसभर खूप हादडलं असेल आणि तुम्हाला स्वतःला शांत करायचंय तर तुम्हाला हे प्यायचंय. त्या रबडी फ्लेवर आहे ना, हा असा स्ट्रॉंग रबडी का लागत नाहीये. मला वाटतं याचे कुठले फ्लेवर स्ट्रॉंग लागणार नाहीत कारण हे पातळ आहेत. रबडी बनवलाय तर रबडीचा कसा बनवता तुम्ही फ्लेवर? फ्लेवर येतो. अच्छा. आणि घरी चाचणीमध्ये मिक्स करून बनवतो आम्ही. अच्छा, असं आहे. सो त्यामुळे फ्लेवरचा जो तुम्ही इसेन्स बघाल तर एकदम मस्त आहे. एक पास झालेला आहे, आता दुसरं पिणार मी बनलोय शबरी. मी सगळं पिऊन त्यांना पास करणार आहे. पिस्ताचा रंग बघ, माच्या झक मारेल त्याच्या समोर. थंड एकदम मनाला थंड करणारा मिल्कशेक आहे. पिस्ताचा फ्लेवर, पिस्ता का लागतोय थोडा थोडा. लहान मुलं तर वेडी इथे. मँगो रंगासाठी सगळ्यांना 100 पैकी 100 मार्क आहेत. म्हणजे ज्या फ्लेवरचं नाव आहे त्या फ्लेवरचा रंगामध्ये हे जिंकलेत. मँगो अगदी आपला जसा अल्फान्सो मँगो असतो किंवा असा मँगो नाही आहे. ते तुम्हाला माहिती आहे मुंबईला टोपामध्ये असं रंग भरलेला असतो आणि ते ढवळत असतात अख्खा वेळ. तो वाला झोन आहे हा. हा, मोहब्बत का शरबत टाईप. खरं बोललं. आता हा रोज फ्लेवर आहे. एक मला खरं सांगायचं कौतुक काय ना, आता म्हणतो मी किती 3 पाहिलो. तिन्ही फ्लेवर्स आणि तिन्हीचे फ्रेग्रन्स आणि तिन्हीची चव ही कम्प्लिटली वेगळी होती. एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे ते म्हणजे गोड आणि सब्जा. गोडवा प्रत्येकाचा कॉन्स्टंट आहे, कोणाचा गोड जास्त का कमी नाही आहे, पण फ्लेवरमध्ये फरक आहे. ब्रू अफजा रोज एकदम रोज तुम्हाला आवडणार. रोज पिऊ शकता तुम्ही. बटरस्कॉच दिसतोय कॉफी सारखं अगदीच. म्हणजे कॉफी आणि चॉकलेटचं मिक्सचर वाटतंय मला तो. बटरस्कॉच हा एकमेव असा फ्लेवर आहे जो बटरस्कॉचचा फ्लेवर डिरेक्टली लागतोय. म्हणजे रोज आणि बटरस्कॉच यांच्यात टफ फाईट आहे. बटरस्कॉच पण छान फ्लेवर आहे. म्हणजे आतापर्यंत मला असे एकदम डिस्टिंक्ट फ्लेवर लागले ते बटरस्कॉच होता, रोज होता आणि पहिला जो आपण रबडी खाल्लेला तो होता. सो आता फायनल आलाय चॉकलेट आणि मग हे मी पिऊन सांगणार तुम्हाला की कुठलं सर्वात बेस्ट लागलं मला आतापर्यंत. सर्वात बेस्ट चॉकलेट आहे. म्हणजे चॉकलेटचा कोकोचा जो फ्लेवर आहे ना तो काकांनी बरोबर क्रॅक केलेला आहे. सो चॉकलेट जेव्हा मला आवडलं तेव्हा मला असं झालं की जर चॉकलेट आवडतंय तर कोल्ड कॉफी तर नक्कीच चांगली असेल. तर म्हणून मी कोल्ड कॉफी ट्राय करायला घेतली यांची. कोल्ड कॉफी पण आहे 25 रुपयाचीच. पिऊन बघूया. कोल्ड कॉफी सर्वात बाप आहे. कोल्ड कॉफी म्हणजे जी आपल्याला मेलडी मिळायची, मेलडी चॉकलेट मिळायचं ते चॉकलेट जर मेल्ट केलं
आणि त्याला थंड करून बर्फामध्ये शेक केलं तर कसं लागेल, तर ते असं लागेल विथ सब्जा. सो सब्जेक्ट टू मॅटर, दिस इज व्हेरी गुड. आणि मला वाटतं मी याला पण देतो आहे माझ्याकडनं डबल थम्सअप. सो माझ्याकडनं तुम्हाला परत सांगतो मी काय काय तुम्ही घेऊ शकता इकडे. सर्वात पहिलं मला आवडलं त्या कोल्ड कॉफी, मग चॉकलेट, मग रबडी, मग तुमचं पिस्ता नाही मग रोज, मग पिस्ता आणि बटरस्कॉच. आणि मागून डिमांड आहे की मँगो पण बोला, तर मँगो पण ट्राय करा. तर इथं जर सुरुवात आहे, काही थोडे स्पॉट झालेत, अजून भरपूर स्पॉट्स बाकी आहेत आणि अजूनपर्यंत क्रेटेक्स नाही आला आहे. तर तो कधी येणार आहे हे तुम्हाला कळणार आहे थोड्याच वेळात. त्यामुळे एपिसोड बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला सांगणार नंतर हाईप करायला पण. तर हे आहे श्रमिक महिला विकास संघ वसई. काय आहे ना, दिवस नवीन आहेत, कपडे नवीन आहेत, पण एपिसोड तोच आहे. आणि मी म्हणतो हे श्रमिक महिलाचं म्हटलं आहे ना, मला असं वाटतं की सगळ्याच महिला श्रमिक असतात, त्यामुळे त्यांना बोलायची गरज नाही, त्या आहेतच तशा. पण चला आपण आज जाऊन बघूया, कारण सुगंध जो खाण्याचा आहे ना तो दरवाजापर्यंत आलाय, तर आता जावंच लागेल. चला. हे क्रेटेक्स मराठी वाजलंच पाहिजे, मराठी खाल्लं पण पाहिजे. अरे हे होईना बात. बस बस बाई बस, तुझी कालपासून वाट बघतोय मी आणि ऑडियन्स पण, की म्हणतायत थंबनेल मध्ये क्रेटेक्स दिसतोय पण Direct जेवणच घेऊन आलो मी. आणि कुठे घेऊन एवढं आलो ना fast. डायरेक्ट. आणि पूर्ण सगळे मराठीमुळे पदार्थ घेऊन आलेला आहे बाई. या लोकेशनला असं झालंय ना की एकदम ट्रेडिशनल आणि जुनी जागा आणि आम्ही मॉडर्न मराठी माणसं, म्हणजे आता होत चाललंय. जो मॉडर्न fusion- झाले तरी हे सगळे आवडतं सुटणार हेच नाही. बाई, हा. आवडतं तर हेच. आणि अजून एक गोष्ट दाखवायची मला चालू करायच्या आधी, बाई हा फील बघा ना, तिन्ही ग्लासेस वेगवेगळे, म्हणजे घरगुती जो पणा आहे तो ॲट इज बेस्ट आहे इथे. घरगुती एस्थेटिक्स. घरगुती ॲस्थेटिक्स इथे आहेत एकदमच. तो या गोष्टी की तुझा फेवरेट आयटम कुठला आहे? होय ऑफकोर्स. होय ना. होय. म्हणजे मला वाटतं वडापाव नंतर कुठली जी बेस्ट गोष्ट असेल महाराष्ट्रात ती पोहे. होय इज मस्ट. एक फक्त या पोह्यांमध्ये मिसिंग गोष्ट वाटते मला, ती आहे कोथिंबीर शेंगदाणे? आणि शेंगदाणे वाले. रेस्टॉरंटमध्ये मिळतात पोहे, तसे तर बिलकुल नाही आहेत. आणि क्वांटिटी भरगच्च आहे, म्हणजे चमचा टाकला की त्या गोष्टी पडतायत बाहेर. त्याच्यामध्ये हा बोलला ना की काही लोक तरी टाकतात, काही लोक शेंगदाणे टाकतात, असं काही फॅन्सीपणा नाही आहे. मोस्ट सिम्पल पोहे आहेत हे. चवीला छान आहेत, सॉफ्ट आहेत, मॉइस्ट आहेत, त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. त्याचं सॉफ्टनेस, जो मॉइस्ट पोहे आहेत सगळं छान आहे. इव्हन पोह्यांची क्वालिटी पण चांगली, जे पोहे वापरले गेले. फक्त असं हा म्हणाला कुठेतरी ते एक शेंगदाणा किंवा काहीतरी एक आयटम पाहिजे होता, किंवा ॲटलिस्ट ती लाल शेव टाकतो ना आपण, लसणाची शेव टाकतो, ती असती तरी मजा आली असती. शेंगदाणे कसं ते कॉन्ट्रास्ट देतं ना, कारण की हे सॉफ्ट आहे, शेंगदाणे मला ते दाणे येतात, आहे क्रंचीनेस कॉन्ट्रास्ट देतं त्याला, की हा बाबा हे बरोबर. असं आहे आणि ते तसं. सो या पोह्याला माझ्याकडनं मिळतो आहे थम्सअप, तुझ्याकडनं माझ्याकडे म्हणतो थम्सअप पोह्याला आहे. आता ह्यांचं हे काय उपमा उपमा. उपमा आहे. उपम्यामध्ये आहे शेंगदाणे ना, आहेत. उपमा शेंगदाणे आहेत ना, आणि ते बॉइल्ड आहेत. होय. आणि ह्याच्यामध्ये बघायला तुम्ही तर कांदा पण व्यवस्थित असा आडवा कापलेला आहे, एक तर सॉफ्ट खूप आहे. जे मिशिंग शेंगदाणे होते ते यात वाव. पूर्ण झाले. चांगलं आहे. आणि हा जो म्हणतो ना की खरंच हे जे शेंगदाणे ह्याच्यात जे आलेत आणि ते बॉईल केलेले शेंगदाणे आहेत परत, पण ते एवढे पण बॉईल नाही केले की ते एकदम सॉफ्ट झाले. क्रंचीनेस आहे त्याच्यात तो. क्रंचीनेस परफेक्ट आहे. आणि मेन जो रवा पण आहे तो छान भाजला आहे एकदम. जनरली उपमापेक्षा हा जरा जास्त असं सॉफ्ट आहे, हा, क्रीमी टाईप वाटतं जरासं. घरगुती पेक्षा चांगला आहे हा ना. हा, ते असं लॉटमध्ये बनवल्या नाही वाटत. हा, लॉटमध्ये बनवल्याला लगेच समजतो उपमा. समजतो खरं आहे. आणि कडक, आणि त्याच्यामध्ये गोळे बिळे होतात. हा. हा कंटिन्युअसली थ्रू दी एंड अख्खा सॉफ्ट आहे. आतासाठी मी देतो डबल थम्सअप. बाकी ट्राय करून बघूया अजून कुठल्या याच्या वरती आयटम जातोय का. आता त्या शिरा आहे, शिराचा रंग तर एकदम मस्त गुळावाला वाटतोय मला साखरेपेक्षा, कारण ब्राऊन शेड आली आहे. तुला शिरा आवडतो व्हायला? एवढा मोठा फॅन नाही मी. हो. लेट्स ट्राय. तुला गोड नाही आवडत काय असतं? मी एवढा नाही गोड खात, म्हणजे हो, आधी म्हणजे खायचो. माणूस खूप गोड आहे, फक्त खात गोड नाही तो, असं झालंय. देव आहे थोडा. अरे गुळाचा आहे, हा यात गुळ आहे नाही, चांगला आहे ना, छान आहे ना. मेन नाही यांचा जो रवा आहे ना, तो रवा आहे ना एवढा छान भाजला आणि परतला आहे ना की तो कुठेही तुम्हाला त्याचे असे गोळे किंवा त्याचं काय सुटसुटीत लागतो तोंडात गेला त्याचं व्यवस्थित. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या टाईपचा शिरा खायला आवडतो.
मला पायनॅपल पण आवडतो, पण हा पण मला चांगला वाटलाय. गुड. हा मस्त आहे. त्या तूप पण जास्त ओव्हर पॉवरिंग नाहीये. हा तूप आहे पण त्या तुपाची चव लागत नाही हा, तुला. ते तुला एवढं शिऱ्याची नाही. प्रॉपर चव लागते. शिरा पण खूप चांगला. शिरा पण माझ्याकडनं डबल थम्सअप आहे. याकडून पण थम्सअप. डबल थम्सअप आहे. खूप छान. आणि सावलं खिचडी पण मला मस्त अशी तरी करपवली पण काय काय ठिकाणावरनं. वाव, खूप भारी आहे. खूप भारी आहे. हे शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकलाय म्हणजे माझ्या घरात अशीच बनते सेम. हा ना, या हॉटेलचा फील एवढा घरगुती आहे. तुम्ही आत पण बायका बघाल तर छान असं आपला कोणतरी काकू आहे, कोणतरी आत्या आहे, कोणतरी मावशी आहे, असा मला पूर्ण फील आहे तिकडचा. आणि त्यामुळे ही जी जेवणाची पद्धत पण आहे ती अशी कोणाच्या तरी घरात आपण जेवायला गेलो आणि आपल्याला काही माहिती त्रास होणार नाही. हे खाऊन काही तुम्ही आरामात बिंदास पोट भरून खाऊ शकता. नमस्कार ताई. नमस्कार. काय तुझं नाव सांगा ना. मी स्वाती राजेश घाणू. मला श्रमिकमध्ये येऊन 18 वर्ष झाली. 18 वर्ष. आणि हे किती जुनं आहे श्रमिक? म्हणजे झाले आता 35 वर्ष झाली. अरे वा. आणि सुरुवात कोणी केली? इंदुमती बर्वे. मग मला सांगा की इथे ज्या सगळ्या काम करतात त्या सगळ्या इकडच्या आसपासच्या महिला आहेत? हो, आसपासच्या. त्यांचं एक हे होतं की बाबा गरीब बायका जेवढ्या आहेत ते घरगुती त्यांच्यासाठी काहीतरी काम मिळावं त्यांना. अच्छा. ते एक त्यांचं ध्येय होतं. तुमच्याकडे जे खाताना गोष्टी बघितलं की एकदम घरगुती चव असते. तर सगळे मग हे इन्ग्रेडियंट करून आणता सगळ्या गोष्टी. काय असतं म्हणजे आपलं सामान आहे सगळं ते? सामान आमचं हे वाशीवरनं वगैरे येतं. मसाला वगैरे इकडे बायका घरीच करतात. अच्छा, घरीच करतात? इकडेच करतात. मोठी पूर्ण घरगुती चव आहे. घरगुती चव. खूप खूप छान ताई. एकदम तुम्ही गप्पा पण मारला, बरं वाटलं. थँक्यू. तो स्टेटस मला सांग, तुझं तर काय नवीन चालू आहे? तू बाबा एवढ्या गोष्टी करत असतोस, सध्या लेटेस्ट काय झालंय? आता सध्या तर मराठी वाजलंच पाहिजे म्युझिक फेस्टिवल. म्युझिक फेस्टिवल होत आहे. हो, खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आम्हाला असं होतं की जर काही आपण करतोय नवीन गोष्ट आणतोय तर त्याचे बेंचमार्क्सच सेट करूया हर वर्षी. छोटी गोष्ट नको करूया. बरोबर. कारण की काय झालं, आधीपासून मराठी करतो म्हणजे त्यांना त्याला एकदा 1 लेवल खालीच बघितलं जातं. बरोबर. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये ते आहेच. जर कोण हिंदी करतो तर अरे मी हिंदी करतोय, मराठी पण करतोय पण हिंदी करतोय. आणि हा टोन आधीपासून राहिलाच आहे. तर माझं असं आहे की हा आपण बोलण्यापासून चेंज करूया, कामातून चेंज करूया. बरोबर. त्याची स्केल एवढी मोठी करूया की ते करणं लोकांना मोठी गोष्ट वाटली. अरे बापरे, एवढा मोठा होतं. अरे मराठी वाले काही म्युझिक फेस्टिवल आहे. तर आमचं लास्ट टाइम आम्ही क्लबमध्ये गेलेलं. बरोबर. तेव्हा पुण्यातच. तर तो आमचा टेस्ट होता की होते की नाही, हा ऍटलीस्ट या स्केलवर आम्ही केवढं मोठं करू शकतो. बरोबर. तर आम्हाला सक्सेस भेटला त्यात आणि लोकांमुळे तो सक्सेस भेटला. ऑफकोर्स. आणि आता आम्हाला फेस्टिवल करायचं आहे, त्याला स्केलवर आणायचं. आणि या टायमाला मी ऑडिओ व्हिज्युअल सेट आमचं प्लॅन केलं. ऑडिओ सेट म्हणजे हे बाहेरचा कॉन्सेप्ट आहे. त्याच्यात व्हिज्युअल्सवर जास्त फोकस केलं जातं, गाण्याबरोबर सिंक करून. ते व्हिज्युअल्स खास करून या शो साठीच प्लॅन केले, जे दुसऱ्या शो मध्ये असणार मोठे. माय गॉड. आणि स्क्रीन एका वेगळ्या कॉन्सेप्ट मध्ये डिझाईन्ड आहेत की त्याचं नाव आहे अखाडा, द अखाडा एक्सपिरियन्स. ते मी अख्खी डिझाईन केलं. मी आणि माझा विजय बसून आम्ही अख्खा सेट प्लॅन केलाय की कसल्याला काय व्हिज्युअल जाणार, असं रँडमली काय पण नाही होणार. प्रॉपर आर्ट डिरेक्शन असणार हर एक गाण्यामागे. सो एव्हरी सॉन्ग विल बी ट्रीटेड लाईक अ मूवी. आणि ते असं काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स लोकांना बघण्यासाठी पण वाटेल, नुसतं ऐकण्यासाठी. बरोबर. म्हणजे एका कॉन्सर्टला येतो तर पूर्ण एक्सपिरियन्सच घेऊन जातो. नुसतं इट्स नॉट म्युझिक, इट्स ऑल एक्सपिरियन्स. ते आम्हाला आणायचं मराठी कल्चरमध्ये की हे आम्ही करू शकतो. दिस इज हाऊ मी माझ्या कल्चरला रिप्रेझेंट केलं पाहिजे की एका माझंच राहून पण एका मॉडर्न पद्धतीमध्ये त्याला त्यांच्या ढाच्यामध्ये टाकून, बट मी माझं कल्चर राहून. बरोबर. सो तेच प्रयत्न चालू आहे. आणि वाटी पण सपोर्ट मला आधीपासून केलंच आहे. कधी चालू होणार आहे सांग? 12 ऑक्टोबरला होतंय. आणि व्हेन्यू पुण्यामध्ये फिनिक्स मॉलमध्ये. अरे वा. सो तुम्हाला काही करून त्या दिवशी स्वतःचा टाइम काढायचा आहे. त्यामुळे प्लीज संडे आहे, म्युझिक कॉन्सर्ट आपण आरामात जाऊ. आपण 9:30ला पोहोचू आणि करू 10ला बंद होणार. बरेच एक्सपिरियन्सेस पण आम्ही डिझाईन केलेत आहात, जसे गेम्स आहेत, काय काय मराठी ऍक्टिव्हिटीज आहेत. एक मल्टिपल स्टेज पण ठेवले जे छोट्या टॅलेंटला त्यांचं दाखवून त्यांच्यासाठी. सो आम्ही प्लॅन करतो की जो त्या पहिल्या काय बोलतात स्टार्टिंगला जरी आला, दे कॅन एक्सपिरियन्स मल्टिपल थिंग, एन्जॉय मल्टिपल थिंग इनसाइड.
जसं फेस्टिवल असतो तसंच आम्ही मला तर वाटतं हे फर्स्ट टाइम आपण काहीतरी एक्सपिरियन्स करणार आहोत, कारण अधी मला वाटतं काय असं काही झालंय नाही, आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक मध्ये नक्कीच नाही झालंय. इलेक्ट्रॉनिक आणि रॅप बरेच रॅपर्सला आम्ही मला एकदा सांग कोण कोण आपले मेन आहेत फेसेस यावेळी? तू तर मेन आहेतच, पण तरी पण अजून कोण? संजू राठोड आहे, अरे गुलाबी साडी. संजू राठोड आहेच, आणि MC गावठी आहे जो अजून खूप फेमस आहे मराठी रॅप सीन मध्ये. श्रेयस वेदांग आहेत, सामळे, आणि ध्रुवन मूर्ती आहे, आणि आपला प्रीत वांद्रे आहे माहितीये जो आगरी कोले सॉंग. म्हणजे तू लिटरली प्रत्येक काय म्हणतात ना सेगमेंट मध्ये लोक आणली आहेस, म्हणजे एस्पेशली जे लोक असे आर्टिस्ट जे मॉडर्नाइज करायला बघतायत मराठी, मला त्यांच्याकडे खूप फोकस आम्ही केलाय, कारण की एक बोल्ड मूव्ह आहे ते. बरोबर. ते करणं एका पंजाबी आर्टिस्टला इझी पडेल, कारण की त्यांच्यामध्ये ऑलरेडी मॉडर्नायझेशन. बरोबर. आणि किती वर्षापासून होतंय मराठीवाले जे करतायत, तर मला असं वाटतं की जे मी करतोय, जे दुसरे करतायत त्यांना पण साथ दिली पाहिजे, इक्वल स्टेज भेटला पाहिजे. सो असे सगळे आणि आर्टिस्ट. मला ना हेच आपण लोक सगळं म्हणतात की मराठी म्हणून सेगमेंटचे पाय खेचतो, पण तीच जी आपली इमेज आहे ना ती चेंज झाली पाहिजे, आणि आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी जनरेशन आता आली आणि ज्याच्या हातात गोष्टी आहेत की बाई आता एकमेकांना सपोर्ट करा. आता ते पाय खेचण्याचं ते आपल्या टायटलला काढून टाका. तसं आता ह्याने चालू केलं की बाई प्रत्येक आर्टिस्टला स्टेज मिळाला पाहिजे, आणि तेच झालं पाहिजे मित्रांनो. आणि म्हणूनच तुम्हाला प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, मी पण तिकडे असणारच आहे, प्रयत्न पूर्ण करणार मी याचा, कारण मी भाटोबामध्ये जरा फिरत असतो, पण 12 तारखेला पुण्यामध्ये मराठी वाजलंच पाहिजे. सो येस, आणि या फेस्टिवलचे तिकीट लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये सगळे टाकलेले आहेत. आणि तुम्हाला असं पण तुम्ही बुक माय शोवर सर्च कराल MVP, तर आम्ही सगळे फ्रेंडली बनवलं आहे, तर तुम्हाला तिकडे सगळे तिकीट लिंक्स भेटतील. माझ्या इंस्टाग्रामवर जाल तिथे भेटतील, तर कुठूनही तुम्ही तिकीट्स घेऊ शकतात. ऑफलाईन तिकीटसुद्धा अवेलेबल आहेत पुण्यामध्ये, जे ते नंबर दिलेत फ्लायरमध्ये, तिथे तुम्ही ऑफलाईन तिकीट्स घेऊ शकता. आणि मला वाटतं की ह्याच्या या प्रयत्नाला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्स अप. थँक्यू. आणि या खिचडीला मिळतो आहे पुन्हा एकदा डबल थम्स अप. माझ्याकडून पण डबल थम्स अप आहे. डबल थम्स अप खूप जास्त आवडलेलं आहे. सो पुरी भाजी युजली मी ना सकाळी पुरी भाजी खायला अवॉइड करतो, कारण मला ना ते तेलकट जास्त. माझं पण सेम आहे. पण लोक खातात, लोक प्रेमाने खातात पुरी भाजी, तर आपण ट्राय करूया. त्याची जरा ती भाजी जसा वडापाव सारखं वाटतंय ते. ही भाजी आहे ना खूप छान भाजी आहे, आणि तू हे टाकशील ना कांदा, तुला तो क्रंचीनेस पण येतो जो मिसिंग आहे. पुरी जराशी तेलकट आहे माझ्यासाठी, नो डाऊट, पण ते काय होतच. पुरीचं ते नेचर पुरी आहे. म्हणजे जर पुरी तेलकट नसेल तर मग कोण तेलकट असेल की लंच स्किप करायचं आणि तुम्हाला असं झालं की 10 वाजलेत आणि कधी खाऊन जायचंय, तर पुरी भाजी खा, तुमचा ब्रंच झालेला आहे. ते जरा हेवी होऊन जातं मॉर्निंगसाठी. मॉर्निंगसाठी हेवून जातं. म्हणजे जर शूटिंग आज पूर्ण दिवस नाही करायचं तर मी संपू शकतो आता बसून, एवढं चांगलं आहे. त्यामुळे माझ्याकडनं नक्कीच डबल थम्सअप. आणि ह्या गोष्टी ना जसं आपण म्हणतो ना की मराठी वाजत पाहिजे, तसं मराठीच्या खाण्याला पण सपोर्ट केलाच पाहिजे. हो, जसं मी गेलेलो इथे आयर्लंडला होतो, तर तिथे नॅन्डोज करून एक चेन चालते, विच इज आफ्रिकन फूड. आफ्रिकन फूडची त्यांनी चेन चालू केली. सो दे मिक्स लाईक रॅप्स विथ लाईक त्याला एक आफ्रिकन वे दिला आहे, त्याचे सॉसेस वगैरे. तसं आय गेस त्याच्या लोकांनी ते मोठं केलंय. बरोबर. राईट, त्यांच्या लोकांनी त्याला सपोर्ट करून त्यांना ती डिमांड आहे की आम्हाला इथे हवं आहे तुमचं. करेक्ट. जसं आय गेस वडापाव आपण पोचवलेला आहे. वडापाव पोचलाय आपला. वडापाव पोचलाय. बाकीचे डिशेस पण असे आणि खूप आहेत आपल्याकडे. मी आता भाजपा करतो ना, त्यामुळे कळतंय की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रांताचं फूड एवढं डिस्टिंक्ट त्याचा फ्लेवर आहे, त्याच्या इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे आहेत, स्टाईल मेकिंग स्टाईल वेगवेगळी आहे. आणि बऱ्याच लोकांना जसं आपण भुजिंगचा एपिसोड केलेला, बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं भुजिंग हा एक आहे. बघा भुजिंग सगळा प्रकार एवढा सुंदर. तर त्याने मला विरारचे बरेच लोक बोलले, अरे यार खूप भारी केलंस तू, आपलं दाखवलंस, आपल्या इकडचं फूड दाखवलंस. तर ते मला वाटतं कल्चर कनेक्ट झालंय त्याच्यामुळे. बरोबर. की आपण एका पीस ऑफ कॉन्टेंटने कल्चर्स कनेक्ट करतोय. हो. आणि खूप गरज आहे, प्रत्येकाने केलं पाहिजे मला वाटतं. सो चला, आम्ही ते खाऊन झालेलं आहे, पटकन चहा पिऊ आणि आम्ही इकडे निघू. तर श्रमिक महिला विकास संघ वसई यांच्या या मेहनतीला आणि ज्या या म्हणतात ना प्रेमाने जे खाणं बनवत आहेत आणि एवढं सगळ्या महिला इथे काम करत आहेत, त्यांच्या श्रमाला माझ्याकडनं नक्कीच मी देतो आहे गोल्डन थम्सअप, आणि म्हणून हा इथे स्टिकर लावतोय. सो इथे नक्की या, कारण मराठी खाल्लंच पाहिजे. सो क्रिटिक्स, ही इकडची कीद बेकरी, तू कधी आलेला इकडे? नाही, मी नाही आलो. अरे ही खूप जुनी बेकरी आहे. म्हणजे जवळपास मी असं ऐकलंय की इथे 25 वर्ष आणि 60 वर्षापासून चालू केलं आणि काय काय आहे, आणि लोकलमधली खूपच फेमस आहे. फ्रँकलिन, हे काय कीद बद्दल सांगतो तू? बेकरी जसं
तसं बघायला गेलं तर आमच्या इकडे कीद बेकरीचे पॅटेस मध्ये एनी फंक्शन दॅट यू हॅव इन हाऊस, कोणत्याही घरात कोणताही फंक्शन असला, रोजरी असू दे या कोणाचा बर्थडे असू दे, कीद बेकरीचा पॅटेस हा असलाच मस्त आहे. किंवा मग फॉर एक्झाम्पल ट्रेनमध्ये जसे ग्रुप्स असतात आमचे वसईवरून जे जातात कामाला चर्चगेटला, तो सकाळी कधी ब्रेकफास्टला आठवड्यातून एक दिवस आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर करतात. सो कीद बेकरी मधून त्याचे बॉक्स बनवून येतात, पॅटेस, केक, असं सर्व. असो म्हणजे कीद बेकरी तुमच्या रिच्युअल मधला एक पार्ट बनलेली आहे. यू कॅन से दॅट. हा, रिच्युअलची एक पार्ट बनलेली आहे. कुठेही काही असलं कीद बेकरीचा पफ, हा चिकन पफ म्हणजे पिरियड चांगला आहे खूप. स्वतः एवढा बोलला तुम्ही तर एक्साइटेड आहे. प्रेटेक्सला आपण जाऊया आज आणि बघूया काय मिळते आपल्याला. चला. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा ना. माझं नाव रिचर्ड गेर. रिचर्ड दादा, मला सांगा, ही आपली जी कीद बेकरी आहे ती किती जुनी आहे आणि बेकरी किती चालू झाली? ही बेकरी 2000 साली मी सुरू केली इथे. अच्छा. 2000 इथे ह्या स्पॉटला. आणि तशी आमचा व्यवसाय हा लास्ट 60 इयर्स पासून आम्ही करतोय. आणि तुम्ही फुल वसईकर? हो, आम्ही वसईचे, मूळचे वसईचे. अरे वा. आणि मग तुमची आधी बेकरी कुठे होती? वसई गावामध्ये आहे ना आमची. गावामध्ये आहे? आहे. घराजवळ आहे आमच्या. जस्ट गेरवाडी मुळगाव म्हणून जागा आहे, तिथे आहे. आणि ती पूर्वी आमची लाकडाची भट्टी होती. अच्छा. फायरवूड. पण आता गव्हर्नमेंटच्या रूल्स नॉर्म्स प्रमाणे आता ती आम्ही डिझेलमध्ये, गॅसमध्ये कंट्रोल करतोय. अच्छा. कन्वर्ट केली. आणि कीद कोणाचं नाव आहे? माझ्या मुलाचं. अच्छा, त्याच्या नावावरती. माझ्या मुलाचं नाव कीद आहे. ओके. आणि आता मी इथे भरपूर गोष्टी ऐकल्यात, चांगल्या चांगल्या मिळतात, पण तुम्ही सांगा तुमचं बेस्ट आयटम कुठले आहेत? चिकन पॅटीस पफ्स आहेत, ते बऱ्याच लोकांना आवडतात. आणि त्याचं काय सिक्रेट आहे, का लोकांना एवढं आवडतं? ते सिक्रेट जे आहे, त्याचं फिलिंग जे आहे, ते माझ्या मिसेसचा मसाला आहे. अरे, घरगुती मसाला आहे. म्हणजे आम्ही रेडीमेड असं नाही, स्वतः बनवून तिने ते किती ते वाणे असतात मसाल्याचे, ते 35 का 36 वाण्याचा मसाला आहे तो. बाप रे बाप. मग 36 ठिकाणचे मसाले त्यांनी बघितले, कुठलं काय वापरायचं ते सगळं तिचाच ती रेसिपी आहे, तिने बनवलेली रेसिपी आहे. आणि व्हेज पफ? व्हेज आहे. येस, व्हेज पफ आहेत. व्हरायटी ऑफ पफ्स आहेत आमच्याकडे. चालेल, घ्या ना. नक्की. थँक्यू दादा, बरं वाटलं गप्पा मारून तुमच्याशी. कृणाल, जेव्हा एवढं काय बघतो ना, मी कन्फ्यूज होतो की काय खायचं. बेस्ट आहे, जिथे ते व्हेज लिहिलंय ते नाही बघायचं. चिकन लिहिलंय, बापणाचा तो एक अर्धा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह झाला. ते तर आहे. ते एक चिकन पफ घेऊया आणि आपण आपल्या व्हेज ऑडियन्ससाठी एक व्हेज पफ पण घेऊया. हा, दोन्ही ट्राय करूया. तुला मस्त गरमागरम चिकन आलेलं आहे, माझं जरा थंड व्हेज आहे. बघायला जाल तर ऑलमोस्ट सेमच आहेत ना. आय एम एक्सायटेड फॉर चिकन, बट मी व्हेज पण खाऊन बघतो. मी व्हेज खातो. आतापर्यंत ऑनेस्ट बेस्ट चीज पफ खाल्लंय. काय बोलतो? खरं खूप ना, एकदम ऑनेस्ट माणूस आहे. मी नाही तर नाही बोलतो. नाही तर नाही, तोंडावर बोलणार कुठल्याही गोष्टी. आणि मला क्रिटिक्सची स्टाईल आवडते, त्याच्यावर तो खरंच कौतुक करायचंय. बाई कुठेही गेला ना, चला होतं बाई, लोक ट्रेडिशनल कपडे एवढे घालून बसलाय. हा बसला आपल्या मस्त शॉर्ट्स वरती. याचा इन्स्पिरेशन दादा कोंडके सर आहे. अरे, जायचं आपल्या हिशोबाने जायचं, कामाने इम्पॅक्ट बनायचं, कपड्याने काय ना. नाडी लोमते काय बघायचं नाही. मी असा दिसतो, मला असं दिसणार बाई. मस्त. आणि त्यासाठी मी खरंच ह्याचा फॅन तर आहेच, पण इथे मी तर एकदम चाहत आहे की हे जे करतो ना तो चुम्मा बाई. आय लव्ह इट. व्हेजच्या गमामध्ये काय त्यात भाज्या भाई. युजली व्हेज मध्ये नुसतं इग्नोर केलं जातं आणि तुझा बटाटा असतो. यात तुला प्रॉपर बीन्स, तुला वाटाणे, गाजर, बटाटा, मटार आहे ना ते. मटार आहे. हो, व्हेजला अजिबात इग्नोर नाही केल्या लोकांनी. तर आपण एक्सचेंज करूया आता. ओ वाव, खायच्या काय चिकनला जी चव आहे ना, चव तुम्हाला कळते की ही कुठलीही, हे आताच्या काळात मिळू शकत नाही ही चव. मी आतापर्यंत बेस्ट चीज हे आपला चिकन पफ खाल्लाय. म्हणजे मी एक्झॅजरेट करू नाही शकत. हो, चिकन तुम्ही बघाल ना तर काय असं दिसायला काय एवढं हे नाही, पण त्याच्यात जे मसाले आहेत, कांदा आहे, तोच बाप लागतोय. व्हेजचं मला ठीक आहे. व्हेज त्याला विचारू नका, ॲक्च्युली हा व्हेजचा माणूसच नाही आहे, त्यामुळे ह्याने व्हेजचा रिव्ह्यू देणं हा गुन्हा आहे. पण व्हेजचं मला सांगायचं आहे की भाज्या खूप आहेत, त्यामुळे व्हेजला माझ्याकडनं मिळतोय डबल थम्सअप. रिअली गुड पफ. यासाठी तर माझं डबल ट्रिपल चौपल गोल्डन थम्सअप आहे ह्याला. याला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. बेस्ट. हा बेस्ट आहे. आता अजून आम्हाला याला फिरवायचं आहे आणि अजून एक, आता तर अशा पुढच्या 2 गोष्टी अशा आहेत ना की त्या मराठीच आहेत. तुला गेलं तीच कळेल की काय सीन आहे तिकडे. चला.
तर आता आम्ही दोघं अशा स्पॉटला आलो जो वसईचा सर्वात फेमस फूड स्पॉट आहे, फूड जॉईंट आहे. त्याचं नाव आहे संतोष मिसळ. मी बघाल तर वाटेल कुठलं तरी गॅरेज आहे किंवा दुकान आहे का, पण नाही, हा मिसळचा स्पॉट आहे. आणि तुम्हाला दिसतंय आतमध्ये गर्दी काय आणि माणसं बिझी केवढी आहेत. चला जाऊन आपण मिसळ खाऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुझं नाव सांगा ना. माझं नाव अमर गायकवाड. आणि दादा हे मी ऐकलंय संतोष मिसळ हे माझे प्रत्येकाच्या भाऊ आहेत. हो तुमचे भाऊ आहेत मोठे भाऊ. माझे मोठे भाऊ आहेत. आणि प्रत्येकाच्या वसईच्या तोंड म्हणजे त्या मनामध्ये एक असतंच की इथे येऊन मिसळ खायची आहे. तर actually काय एवढी ते- फेमस झाली जागा? हे 28 ते 30 वर्ष झाली हो. गावाला मिसळ करता करता. पहिलं आपलं दुकान बाहेर होतं, हा. आता हे 12 वर्ष या दुकानात झाली. अच्छा. आणि आपलं एक इथे हे पण आहे की जिथे सुरतला आपला मसाला जातो तिकडे पण आपलं जातं. हो सुरतला पण जातं सुरतला इकडे. पण. आणि आपलं हे सगळे फरसाण मिसळ ते कुठे बनतं आपलं? सगळं आम्ही आमच्या हिशोबाने बनवून घेतो. अच्छा, कस्टम मेड आहे सगळ्या गोष्टी. सगळं करताना आणि आणि- सगळं प्रत्येक गोष्ट आपण इकडे स्वतः बनवली जाते दहीपासून सगळं. आणि पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व पूर्ण याच्यामध्ये. family. त्यांची एक मुलगी आहे, अच्छा. माझी वहिनी आहे, माझी अच्छा. मोठी वहिनी आहे. वहिनी हँडल करतात पूर्ण. अरे. भाऊ आजार असल्यामुळे वहिनी करते. आणि हे आपले मिसळचे मसाले विसाले कुठे बनतात? सगळं आपल्या घरीच बनते. सगळं कुठून A काहीच to बाहेर Z. नाही, सगळं बाहेर काहीच नाही, सगळं घरात. हो. तर दोन झणझणीत मिसळ इथे आहेत. एक आहे साधी मिसळ, एक आहे मटकी मिसळ. याच्यामध्ये मटकीचं प्रमाण जास्त असतं आणि साध्या मिसळमध्ये मटकीचं प्रमाण कमी असतं. आणि ही यांची आहे तर्री. खूप फेमस मिसळ. तू इथे खाल्ली कधी आधी इथे? एकदा खूप आधी खाल्लेली जेव्हा यांचं छोटंसं हा. होतं तिकडे, तेव्हा मी खाल्लेली. आता बऱ्याच टाइम वर्षांनी मी खातोय. ट्राय करूया नुसती मिसळ आपण. चव कम्प्लिटली वेगळी रे मी ज्या मिसळ खातो त्याच्यापेक्षा. घरगुती चव आहे कम्प्लिटली. हा, ही पण याची खाऊन बघतो. पण मला सिम्पल मिसळ जास्त आवडली. ह्याच्यामध्ये ना तुझा जो रस्ता आहे तो जरा खारट आहे बघ ना. ह्याची चव आहे ना, ह्याची एकदम बॅलन्स चव ह्याची आहे. शेंगदाणे पण आहेत तुला जे आवडतात ना. तर आपल्या दोन्ही प्रिपरेशन मध्ये फरक काय आहे? सगळी एकच आहे, हा. रस्सा सगळा सेमच बनतो. पण मग ही थोडीशी मला खारट फील होते आणि ही मला वेगळी फील होते. हा, मटकीमध्ये मीठ जास्त पडलं ना. हा, मटकी जास्त आहे ना त्यात. बस चांगली मिसळ मिक्स करायला लागते पहिली. मला कळलं मग कशी काय चूक झाली माझ्याकडनं. मी एवढी मिक्स नाही केलेली. तर आपण असं साईड साईडचं खाल्लं. आता खाऊन बघ सेम लागते मिसळ. तिकड आहे. आणि मला वाटतं इथे मिसळ ना तुम्ही तिखटच मागवा, कारण तिखट मिसळला खूप मजा आहे. तिखट मिसळ खाऊन बघ. हा, गरम मसाला फुल ना. म्हणजे लहान मुलाला भाजी खायला घालायची असेल त्याला ही मिसळ खायला घाला. फुल आयनच आयन बॉडीमध्ये. सर्व आयांनी चांगल्या मार्गदर्शनाखाली आहेत टीम. मागलं दर्शन. ही पण मला चांगली ह्याला माझ्याकडे मिळतोय थम्सअप. आणि या मिसळला नक्कीच मिळतोय डबल थम्सअप. थम्सअप चांगली मिसळ. चांगली मिसळ आहे. म्हणजे वसईमध्ये जर कुठली चांगली मिसळ खायची असेल तुम्हाला इकडे यायला नक्कीच यायला लागेल, कारण ही खरंच छान मिसळ आहे. आणि तो दिसतंय माझी गर्दी बघा. लोक 13-13, 15-15 मिसळ पार्सल करून घेऊन चाललेत घरी. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसाचं आहे, पूर्ण फॅमिली इन्वॉल्ड आहे आणि कष्ट दिसत आहेत, त्यांची मेहनत दिसते त्यांची. इतक्या वर्ष 30-40 वर्ष ते करतायत बिझनेस. ते खायची गोष्ट नाही आहे. तर तुम्ही या, मराठी खाल्लंच पाहिजे आणि मराठी वाचलंच पाहिजे. चला पुढच्या स्पॉटला जाऊ. तर आता आम्ही अजून एक आयकॉनिक स्पॉटवरती आलो आहे. त्याचं नाव आहे श्री अमृतगंगा रिफ्रेशमेंट. आणि इथे मिळतो जम्बो वडापाव. म्हणजे जम्बो वडापाव ब्रँड नाही, जम्बो यांचा वडापाव आहे. तर बघूया नक्की कसं आहे. आणि ही जागा पण सेम 37 इयर ओल्ड आहे. इकडे सगळ्या जागा आजकाल ज्या बघितल्यात आम्ही त्या सगळ्या मोर दॅन 30 इयर्सच ओल्ड आहेत. इथे बघूया काय मिळतो, वडापाव कसा आहे. तर आपला वडापाव द्या ना एक. नमस्कार दादा. आपचं नाव? मेरा नाम वरुण रमेश व्यास है. अच्छा बोलो. दादा मला सांगा की हे आपलं वडापाव एवढं फेमस कसं काय? वो मेरे पिताजी और दादाजी की मेहनत की कृपा से सब. हाँ. और लोग उसको पुजारी का वडापाव भी बोलते हैं, वो क्या सब सीन है? वो महाराज वड़ा पाव. वो मेरे क्या दादाजी महाराज थे, पूजा पाठ क्या करते थे. अच्छा वो इसके लिए है. इसलिए क्या है कि लोग बोलते महाराज वड़ा पाव. हाँ, महाराज वडापाव भी अच्छा लोग महाराज बोलतात. वड़ा पाव. हाँ. आणि किती वर्ष जुनं आहे हे आपलं? 37 ईयर्स. 37 फ्रॉम 37 ईयर्स. 1988 से दुकान है हमारी. ओ, पाव भी भारी रहता है इनका. पाव भारी, मेरा भी पाव भारी. क्या बोलेंगे? चला खाऊया. हसते मत, हसते मत. अरे आणि हसवलं मला. हो, हे असं खायचंय. हे बघ, मिसळ पाव दिस इज नॉट वडापाव ब्रो, दिस इज
पाव भाजी. ही चटणी जी यांची खूप फेमस आहे. इथे किलोवर पण विकायचं आता अजूनही 350 रुपये किलो. गुजरात, अहमदाबाद, सूरत. खराब नहीं होता? नहीं 1 महीने तक नहीं खराब होगा. और क्या है चटनी, किससे बनती है चटनी है? गठिया, लहसुन और मिर्ची पाउडर इसमें डाल के पीसते हैं. भाई चटणी खाऊन बघूया आपण. जे बालमोहन विद्या मंदिरचे आहेत ना, ज्यांना चटणीबद्दल जे कौतुक आहे की बालमोहन विद्या मंदिर चटणी ही बाप आहे. भाई ही चटणी बालमोहन विद्या मंदिरची आहे. शाळेतल्या मुलांनी प्लीज वसईला या शॉपवरती. आणि ही चटणी ही जी त्या टोपात भरली चटणी आहे ना, मी पण आता इकडे जाताना ती चटणी पार्सल घेऊन घरी चाललोय. कारण ही नॉस्टॅल्जिया चटणी आहे. ही चटणी अजून मी कुठेच नाही खाल्ली आहे. त्या चटणीचा जो गाठियावाला पार्ट आहे ना, तेवढा सुपर्ब त्यात मीठ आणि मसाला घुसला आहे ना, चटणी खायची जागा आहे ही. भाई या चटणीला माझ्याकडनं मिळतोय डायमंड थम्सअप. चटणी बाप आहे, लेजंड चटणी. चटणी इज द मेन आहे. ओके चटणीच खा. मी असं टाकेन तोंडाच्या. भरपूर भरपूर घे भरपूर घे भरपूर घे भरपूर घे. उसको चटनी पसंद आ गई, वही खा रहा है. वरण भात मध्ये बाप लागेल. यांची चटणी लेजंड लेवलला आहे. चटणीसाठी आहे इकडे, चटणीसाठी. वडापाव चांगला आहे पण चटणी. हे आहे वसईतलं सर्वात जुनं सेंट मायकल चर्च. ही स्थापना 1606 साली झाली होती. आणि हा जो पिलर दिसतोय ना, हा त्या काळातला पिलर आहे जो अजून पण उभा आहे. खरंच हिस्टॉरिकल गोष्टीला हात लावतो ना, फुल ती फिलिंगच वेगळी. म्हणजे किती 450 वर्ष झाली ना ऑलमोस्ट. चला आता आपण आज जाऊन बघूया. तर आम्ही दोघं आता आलेलो आहोत या वसईच्या शेवटच्या स्पॉट वरती. ज्याचं नाव आहे मिकेल उर्फ सोनिका बेकरी. आणि इथे मी असं ऐकलंय क्रिसमस मध्ये तो बाहेर मस्त स्टॉल टाकतात आणि छान छान केक विकतात. दादा आपका नाम बताओ ना. जमील. जमील. और आप यहाँ पे कितने साल से काम कर रहे हो? मैं यहाँ 5 साल से काम. 5 साल. और कितना पुराना शॉप है ये? 8 साल. 8 साल पुराना है. 50 रुपयाचं आहे रे. काहीच नाही ना प्राइस वाटत अशी. मग सँडविच आणि एवढं भरकतच. आणि बरं बरं काय की हे 3 लेअर वाला सँडविच नाही आहे की काही काही मध्ये अजून एक पाव टाकतात गरज नसताना. हे बेस्ट आहे. चल ट्राय करूया. क्या बात है, क्या बात है. जे कोण बँड्राला होतात बँड्राला हर्षीज बेकरी तो फील आहे भाई. हा कसं आहे. आणि त्याच्यात खूप स्वस्त. म्हणजे चिकन पण ना उगीच असा चुई नाही आहे. सॉफ्ट चिकन आहे. तो स्लेडर असला तरी पण जी मिरी पण पडली मिरी ती पण काय छान लागते यार. आणि चिकन पण मुबलक आहे. म्हणजे 50 रुपयामध्ये कमी चिकन नाही दिलं त्यांनी. प्रत्येक घासात चिकन लागते. कॅबेज परफेक्ट लागते. आणि लाईट वाटतंय. म्हणजे मला हेवी फूड नाही वाटत. एक्झॅक्टली. मी आता बोलणार होतो तुला की मी हा संपवतोय. एवढं दिवसभर खाल्लंय आपण पण हा मी संपवू शकतो एवढा चांगला आहे. खाऊन असं हेवी नाही वाटत. बिलकुल पण नाही हेवी वाटत आहे. माझ्याकडनं 50 रुपयासाठी याला मिळतोय. बोललो म्हणजे जर मी वसईला आलो परत तर मी पुन्हा एकदा येऊन हा सँडविच तर खाऊन चाललोय. किंवा मला बीचवर टाइमपास करायचा आहे, कुठे किल्ल्यावर जायचं आहे, असं सँडविच पॅक करणार मी आहे. तिकडनं चिकन पफ पॅक करणार. हा किल्ल्यावर पिकनिक करणार भाई. हा पिकनिकवाला सँडविच आहे. असे मेन ना हे खूप ऑथेंटिक आहे. अरोमा आहे यार प्रॉपर. आज पफ थोडा ड्राय आहे आणि हेवी आहे. हा मी नाही खाऊ शकणार. हे जर पोट खाली असेल हाँ तर चांगलं आहे. चीज में कोई कमी नहीं भाई. ये नाचीज बिल्कुल नहीं है. चीज बहुत बढ़िया है. पण हा आयटम चांगला आहे. जर तुमचं पोट खाली असेल, बराच जागा असेल आणि इमॅजिन करा 30 रुपये तुमचं पोट भरणार आहे तर मी या गोष्टीला पण माझ्याकडे देतोय डबल थम्सअप. माझ्याकडून थम्सअप 25 एकदम. आणि परत तो रिशेप देतो बघ. हे बघ ना, इट्स अ मेमरी फोम गाईज. आणि ह्याच्यात लोकांचे मेमरीज पण आहेत. किती वर्ष ते खात आहेत.
हसतो काय काय रिॲक्ट करू समजत नाही मला यावर. हसू की रडू? माझं नवीन आहे ना यांच्यामध्ये, थोडं 4-5 दिवस येईल मी पण युज टू होऊन जाईल. मी जनरली एवढं खाल्लं नाही आज टाईपचा केक, बट हा मला चांगला वाटला जरा टेस्ट. नाही चव चांगली आहे नो डाऊट, चव चांगली आहे. पण हा माझ्या टाळीला चिकटला रे. अच्छा हा ते तर आहे, पण अच्छा म्हणजे जनरली नाही चिटकत माहिती आहे. मग आय हॅवंट ट्राईड द गुड वन. येस, गोव्यामध्ये असं जुन्या बेकऱ्या आहेत 100 वर्ष जुन्या, त्याने मला बिघडवलंय. मला खाऊन बघावं लागेल. म्हणजे त्याचा फ्लफीनेस, त्याची चव, त्याच्या सिनेमन जे पडलंय ते पण छान आहे. वॉलनटची पण चव चांगली आहे, पण ॲज अ ब्रेड माझ्याकडे खूप ड्राय आहे. तर ह्याला माझ्याकडनं थम्सअप आहे. नाही पण थम्सअप मला तर आवडलाय. ह्याला पण चेक करूया मेमरी फोम आहे का. हो येस, देयर इज अ मेमरी फोम इनसाइड. अमेझिंग असणार आहे. बाब आहे. स्मेल घेऊनच समजलं लगेच. आता पण हा ड्राय नाही होत, हा चिकटत पण नाही. मस्त आहे. जेवढा मी थंड होतो ना तेव्हा थंड खायला जे मजा येते ना मला. हा खरंच छान आहे. हा मला कुठेही चिकटला नाही तोंडामध्ये खाताना. मस्त टेस्ट. तुला चांगलं होतं बघ ना, चिकटत नाही पण अजिबात. एका दिवसाच्या आत हा संपतो, आज संपतोय. हा संपतो. दिस इज रिअली नाईस. माझ्याकडनं ह्याला डबल थम्सअप. मी काय कंजूस नाही, मी देतो. ह्यासाठी डबल थम्सअप. खरंच चांगलं आहे. डबल थम्सअप खरंच चांगलं आहे. सो हाचा एपिसोड आम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. क्रिटिक्सने आम्हाला वेळात वेळ काढून इथे आलाय, कारण तुझी तयारी चालली आहे जोरदार. कसली? मराठी वाजलंच पाहिजे म्युझिक फेस्टिवलची. आणि तो 12 तारखेला या ऑक्टोबरला होणार आहे. कुठे? पुण्यामध्ये फिनिक्स मॉलमध्ये लिबर्टी स्क्वेअरच्या आत. आणि खूप भारी इव्हेंट होणार आहे. अख्खा दिवस इव्हेंट चालणार, संडेला असणार आहे. तर तुम्हाला सुट्ट्या काढायची गरज नाही आहे. सगळे या 10 वाजतापर्यंत इव्हेंट असणार आहे. नंतर पाहिजे तुम्ही कुठेही जाऊ शकता. आफ्टर पार्टी पण होणार आहे. अरे 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 सांगितलं का त्यांना? हे आपलं सिक्रेट होतं. नाही चालेल चालेल दादा. की दिस इज नॉट जस्ट अ म्युझिक फेस्टिवल, दिस इज अ एंटायर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट टाइम तुम्ही स्क्रीन बघणार आहात, त्याच्यामध्ये काहीतरी त्याने डिझाईन केलेल्या गोष्टी आहेत ज्या बघणार आहोत. आणि हा स्वतः खूपच क्रिएटिव्ह माणूस आहे, त्यामुळे मला माहिती आहे की हा फेस्टिवल बाप होणार आहे. त्याच्यामध्ये संजू, कोण कोण आपला आर्टिस्ट आहे? संजू आहे, प्रीत बांद्रे, धुवन मूर्ती, श्रेयस, MC गावटी आहे, मग YD आहे. पॅक्ड आहे, जॅम पॅक्ड आहे. मला सगळे बेस्ट ऍक्ट्स भेटणार. बरेच न्यू ऍक्ट्स आहेत जे लोक आता अपकमिंग येत आहेत, त्यांची गाणी हिट होत आहेत. सो सगळ्यांना आम्ही एक स्टेजवर एकत्र आणून स्पेशली मराठी म्युझिकसाठी करतोय. आणि सो जर एवढं कोणतरी काहीतरी करतंय तर आपलं एक छोटीशी ड्युटी बनते की त्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे आणि जाऊन एन्जॉय केलं पाहिजे. चला मग भेटू 12 तारखेला. आणि तोपर्यंत या व्हिडिओला लोकांपर्यंत भरपूर पोचवा, लोकांना शेअर करा. आणि जसं मी याला मगापासून हाईप करतोय की मराठी वाजलंच पाहिजे, तसं या चॅनलला आणि या पर्टिक्युलर एपिसोडला हाईप करा. तुम्हाला माहिती आहे हाईप कसं करायचं. ठीक आहे, चलो बाय 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 बाय. आणि एक गोष्ट राहिली, फ्रँकलिन दादा. फ्रँकलिन भाई, तू आम्हाला जे वसई फिरवलंय आणि ह्याने माझ्या मागे लागलेला की तू विरारला गेलास पण तू वसईला नाही आलास, म्हणून मी विरारच्या माणसाला वसईला घेऊन आलो. आणि आता मी एपिसोड केला ह्याच्यामुळे. थँक्यू सो मच. खूप छान. ऑलवेज वेलकम. आपण परत एकदा भेटू नक्कीच. फॉर शुअर. थँक्यू सो मच. चलो बाय बाय.